दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे आणि आज विशेष ब्लॉग काढणार आहे मी, कारण मी पहिल्यांदा आलेली आहे खरवली आईच्या मंदिरामध्ये. आजचा आपला कार्यक्रम तिकडेच होणार आहे. इकडे बघा मागे मंदिर आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते रस्त्यातनं. जेव्हा मी येताना मंदिराचं शूट केलेलं ते व्हिडिओ दाखवतेच. पण आता तुम्ही विचार करा, एवढ्या उन्हाच्या, ही स्ट्रगल आहे आमची. एवढ्या उन्हाच्या 11चा कार्यक्रम होता, 11 तर वाजून गेलेत, 12 वाजायला आलेत, तरी अजून आम्ही इथेच आहोत. हे बघा किती ऊन आहे. पण मला वाटतं मंदिरात गेलं ऊन नसेल. आणि पहिल्यांदा चालले, त्या उन्हापेक्षा खूप भारी वाटतं. मी पहिल्यांदा चालले मंदिरामध्ये. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. खरवली आईचं दर्शन आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटणार आहे, तर नक्की बघत राहा शेवटपर्यंत. आणि इकडे अनुराधा पण सोबत आहे, आपली टीम मागे आहे. आता आपण जायचं आहे डोंगरावरती आणि बघूया आजचा खेळ पैठणचा कार्यक्रम कसा होतोय ते. आज आपला पहिल्यांदा खरवली आईच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होतो. तुला कसं वाटतंय? मला तर जाम बरं वाटतंय आणि आई माऊलीची कृपा आमच्यावर सदैव असं आहे. असंच कार्यक्रम आमचा एकविराच्या मंदिरावर पण हो, अशी आमची फार इच्छा आहे. तर बघूया ती कधी पूर्ण होते. तर होईल, एकविरा आई पण लवकरच आपली इच्छा पूर्ण करेल. जर कोणी ऐकलं असेल आमचं, तर लवकरात लवकर आम्हाला एकविरा आईच्या मंदिरावरती, म्हणजे आपल्या पायथ्याशी पण चालेल किंवा वरती गडावर पण चालेल, एकदा तरी आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम झालाच पाहिजे. तर आता आम्ही चालू वरती. तर पूर्ण बघत राहा ब्लॉग, कारण पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये खरवली आईचं दर्शन भेटणार आहे तुम्हाला आणि आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम पण. जसं एकविरेला जातो ना तसंच फिलिंग होते. शेवटी आई ती आई एकच, सेमच रूप अनेक असले तरी शेवटी आईच आहे. तर माझा नवरा, ओ या ना इकडे. तर हे लोक असती येत आहेत. तर तुम्ही आलेले का कधी खरवलीच्या आईच्या? म्हणजे यांचं पण पहिल्यांदा दर्शन आणि माझं सुद्धा पहिल्यांदा, आणि तुमचं पण, माझ्या प्रेक्षकांचं पण पहिल्यांदाच असेल दर्शन. तर कोण कोण आलेले आहेत मंदिरात कमेंट्स करून सांगा. चला आता आमची इथे शूटिंग चालू आहे. शूटिंग आणि मंथनला छानपैकी ऑर्डर द्या सर्वांनी रील्स काढण्यासाठी. आपलं इंस्टाग्रामला पेज आहेच त्याचा. कोणाला बर्थडे वगैरे असेल तर हां, बड्डेचं बलूनचं डेकोरेशन करतो तो. तर इंस्टाग्रामवरती काय अकाउंट आहे? पाटील इव्हेंट्स. पाटील इव्हेंट्समध्ये तुम्ही नक्की जा आणि त्याला ऑर्डर द्या. आमच्या जेवढ्या पण रील्स आहे तोच काढतो, आज पण तोच काढणार. चला तर चला निघालो आम्ही. इथे जेवणाची तयारी. तर इकडे असे प्राणी आहेत, सांभाळून या. मंथन का असतंय? असे प्राणी आहेत इकडे. पावसाळ्यात जास्त असतील, पण भारी वाटतंय जरा. दमली का? इथे जेवण बनवायला घेतलंय वरती. तर हे पायथा मंदिर आहे खरवली आईचं. तर चला आपण दर्शन घेऊ. तर हे पायथ्याचं मंदिर आहे. आता अजून वरती जायचं आहे. एवढं चढल्याच्या नंतर 5 किलो मेकअप केला आहे ना, तो मेकअप सगळा उतरणार आहे आता. दमलो मी. 5 किलो आणि 10 किलो मेकअप केला आहे. सगळा मेकअप उतरेल आता. या मंदिरात मी पहिल्यांदा आले, पण एक चांगली गोष्ट आहे का इथे पायऱ्या खूप चांगल्या आहे. शायद कोणी बनवल्या असतील, पण चांगल्या आहेत. बघा पायऱ्या, जास्त गर्दी नाही मंदिरात, पण तरी पायऱ्या किती मस्त आहेत. आपल्या एकविरेला पण असंच झालं पाहिजे. आणि इथे हे असे पण पक्षी आहेत. दमलो आम्ही. सर्व गेले वरती, मीच बसलो. जाम गरम. हे बघा, आता सगळा मेकअप आता वितळणार आहे. मेकअपचं जाऊ दे, पण खूप जमले. त्यात काय झालं, घरातून निघाली, पाणी पण नाही पिलं. एवढी तहान लागले. आता पहिले मंदिरात जाऊन पाणी पिईन. चला, माझ्यासोबत तुम्ही पण दमला असणारच, पण आईचं दर्शन घ्यायचं आहे तर चालेल. चला जाऊ वरती. इथे नवरा बसलाय आणि इथे पण प्राणी आहेत.
खारुताई ससा आणि बघा. चला फोटो काढायचा आहे का? फायनली वरती चढलोय. तिथे एक देवी बसले, त्यामुळे तुम्हाला दाखवते. बघा मेन मंदिराचा गेट आहे, तिथं पोचलोय. इथं बघा एक देवी बसली. असं कर, असं देवीसारखं कर, असं हात कर. ही बघा एक देवी बसली. चला घेऊ दर्शन आता मस्त. ये तर सर्वांनी छान दर्शन करून घ्या खरवली आईचं. आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आपण दाखवतोय आणि मी सुद्धा पहिल्यांदाच भेटले आईला. खरवली माते की उदव उदव. खरवली आईचा गाजतोय यो सोहळा, किडकाली गाव सारा निघाला भेटीला. तर ही खरवली देवी आहे आणि जे आपल्या 7 देवी आहे जसं मुंब्रा देवी, एकविरा आई, तर 7 देव्यांपैकी हा एक स्थान आहे खरवली देवीचं.
पण भेटतं का. आता काय जियाला काहीतरी घेऊन जायलाच लागेल मला जाताना. ए पोरांची मजा आहे का मग. सगळी इथं थांबलीत. असं वाटतं एकविराला चालू आम्ही. गाड्या बघ केवढ्या गाड्या लागल्यात. ही पोरं तर काय रिक्षा घेऊन आलेत का डायरेक्ट बुलेट. डायरेक्ट बुलेट घेऊन आले का. हा बुलेट घेऊन डायरेक्ट मंदिरात. हेमंत दादा आहेत खूप बिझी आहेत. त्यांना दाखवलं असतं ब्लॉगमध्ये पण खूपच बिझी आहेत ते. सगळी सोय करायची असते म्हणून दादांच्या मुळे पालखी नेहमी होते आणि एवढे सगळेजण येतात इथे. तर चला अशाच प्रकारे पालखीचं पण दर्शन झालं आणि इकडे मागे आता आमचं सेटअप चालू आहे. सगळं आंध्रायला घेतलं इकडे खाली आणि मग नंतर आपला खेळ पैठणीचा होईल. त्या अगोदर जेवणार आहोत. जेवणाची पण सोय आहे. पैठणीचे खेळचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार नाही. तुम्हाला माहिती आहे काय खेळतो आम्ही. पण मुमेंट्स काय भेटतील ते आपण कॅचअप करूया. आणि इकडे आईची पालखी पण आहे. आता पूर्ण सेटअप झाल्यावरती मग खेळ खेळणार आहोत. आणि मला खूप भारी वाटतं इकडे येऊन. असं वाटतं मी एकविरालाच आलेली आहे. कारण एकविरायचंच मंदिर वाटतं आहे. फक्त आता एकच इच्छा आहे. जसं आम्ही खरवली आईच्या पायथ्याशी आज खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन आलो आहे तसं एकविरा आईच्या पायथ्याशी मला थोडासा तरी चान्स भेटला पाहिजे. मग आपल्या आगरी कोळी लोकांचं नाव आपलं रोशन करायचं आहे ना. चला सुरुवात करते अनुराधा. तर आता कार्यक्रम आता चालूच होईल. इथे आजची जी साऊंड सिस्टीम आहे नाव काय दोघांचं आहे का. दोघांची हेअरस्टाईल पण सेम आहे. अच्छा तेव्हाच साऊंड त्याला झाकलेलं आहे का इकडे जामच. अच्छा बघू आता कसे वाजवत आहेत कसे नाचवत आहेत बायकांना समजेल. हा का अंगात आलेली बेतवड्याला. हा तरी पहिलं कुठेतरी बैल का वाटलं मला. हा कुठेतरी बैल का वाटलं नाही. मस्त वाजवलेला कार्यक्रम पण छान झालेला तो बेतवड्याचा मस्त. मी शिटी वाजवेन तसं तुम्हाला पटकन जायचं. एक जॉईंट करत 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 नाच बनायचंय. माझं लक्ष आहे तिथं गेल्यानंतर ती जी रिंग असेल ती तुमच्या गळ्यात टाकायची आहे. धावत यायचं आहे आणि माझ्या गळ्यात चला साऊंड खाली पडत ते बारा. आता मी मोजणार आहे किती आहे कोणाचे. इतकंपर्यंत मला समजलं. 3 वाजलेत आणि पूर्ण वितळलो मी. आता गेम झाला आहे आपला खेळून. पैठणचा खेळ झाला आहे. सर्वजण जेवायला गेलेत. आता आम्ही पण जेवतो आणि निघतो घरी. तर कसा वाटला ब्लॉग सांगा. आम्हा अजून जेवणाचं आपलं बाकी आहे. मटण खाते मुंड्या खाते. माझा शुक्रवार माझा उपवास आहे. मी मटणाची भाजी घेतली आणि पनीर.
तर चला आता कार्यक्रम झाला आणि आमची सगळी टीम जेवली. उन्हाताणाच्या बसून राहतात दोघं जण. बघा सगळ्यांची मेहनत आहे. स्ट्रगल फक्त दोघींचीच मेहनत नाही आमची, आमच्या घरातल्यांची पण असते. तर आता निघालो, मस्त जेवलो आणि आता निघतो आणि खूप छान झाला. पब्लिक कमी होती पण तरी पण कार्यक्रम मस्त झाला आपला आजचा पण. आणि देवीच्या ठिकाणी झालेला आहे. तर आता ब्लॉग इथे संपवतो आम्ही. तुमच्या इथे जर ऑर्डर द्यायची असेल खेळ पैठणीचा तर नक्कीच द्या. आला खेळून आणि मस्त आता घेतलं खेळणी घ्यायला पोरींनी. जाता बघू दे काय घेतलं. हा फॅनची जास्त गरज आहे ना म्हणून. ही भांडी कशी आता माझ्या गेले 7वीला भांडी घ्यायला. काय नाही 7वीला गेलं मग खेळता. कितीला आहे तुम्ही? 7वीला आहे का? तरी भांडी खेळता ना. खेळायचं मी पण खेळते, अजून खेळते. हा कोण आहे? हा हाय करा इकडे आहे जरा. चला तुम्ही चला मी आली. आगाला फुकटची हवा खाऊन घेतली मी. याने पैसे भरले पण यो 100 रुपयाला दिले. किती लागले? 100ला. हा 100 का आहे की आता काय बोलून एकटीच आहे ना ती. म्हणजे जाम भाव घेतले तुम्ही भांड्यांचा. हे चला का बाय 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 बाय. चला भेटू परत. बाय. चला चला जेवलं का मग भेटू परत. चला भेटूया परत. हो चला. बाकीच्या बायका या ना इकडं कसलं तिथे या मला इथे या आपल्या गाडी. चला तर अशाच प्रकारे आता ब्लॉग मी संपवते, इथेच एंड करते. आपला कार्यक्रम पण झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज बघत राहा. जरा लेट येतात माझ्या व्हिडिओ पण बघत राहा. आणि तुमच्या इथे जर खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर नक्की आम्हाला ऑर्डर द्या. इंस्टाग्रामवरती जा, मेसेज करा, खाली मी नंबर दिला आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला ऑर्डर द्या पटापट. पावसाळ्यात पण खेळ पैठणीचा झालाच पाहिजे. मे महिन्यात झाला आहे तर पावसाळ्यात का नाही झाला पाहिजे. तर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पण नक्की आम्हाला बोलवा. चला आणि असाच सपोर्ट राहू द्या. आज खरोली आईच्या मंदिरात आलो, खूप भारी वाटलं. तसंच एकवीर आईच्या मंदिरात पण किंवा पायथ्याशी पण आमची इच्छा आहे खेळ पैठणीचा खेळायचा. तर ती पण इच्छा आई लवकरच आमची पूर्ण करेल असं आम्हाला वाटतं. करेल ना हो? एकविरेला पण आम्ही जाऊ पैठणीचा खेळ घेऊन आणि आगरी कोळी समाजाचं नाव आम्ही दोघींनी रोशन केलं ते अजून पुढे घेऊन जाऊ. आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा. इथे लिहिलंय पण बघा आई एकवीर आई. चला बाय.